चांगलं मोठं स्थळ आहे. आमच्या आमदाराचाच मुलगा आहे, आताच वकील झालाय. आणि कसं आहे म्हणजे चांगलं आहे बरं. आता काय सांगितलं तिचे भाऊ हे गावकऱ्यांचा राहला आम्ही पाहिल्यावर म्हणलं का मी म्हणलं बाकी काही असो आपल्या घरी बरोबर कार्यक्रम अचूक निर्णय हा सांगायचा राहील डॉक्टर तुमच्या बिनचूक निर्णय. जर घरात म्हणायला लागले आले का फिरून तुम्ही आज असेल तर बागेत फिरायला गेला तसं तसा काही त्रास नाही होता. आदल्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम करण्याची नवी पद्धत पाळली. सुरुवातीला वाजत येऊन पहिले येऊन देत होते, नंतर वाजत येऊन द्यायला लागले. असं करीत ते वाढत चाललं आणि आता उच्चांक करून टाकला की रात्री 12चा हा कार्यक्रम होता. तुमच्या सगळ्यांचे तर आभार मानले पाहिजे की इतकं सुंदर नियोजन तुम्ही सगळ्यांनी केलं. नेमकं मला कळतच नव्हतं नेमका कार्यक्रम काय करणार आणि अजूनही माहित नाही पुढे नेमकं काय करणार. तर ठीक आहे, हा कार्यक्रम काय तसा फार गंभीरपणे करण्याचा कार्यक्रम यासाठी मला फक्त सगळे एकत्र येणं शुभेच्छा देणं हा भाग आहे. राजकारण ह्या सगळ्या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ती कांचनने आता इथं चांगला किस्सा सांगितला. आता अशी परिस्थिती आहे की मी जोरलेला राहत होतो नदी काठी शेतावर राहत होतो. पितृ दादा हे त्यावेळेस बँकेचे राज्य बँकेचे चेअरमन 83 साली त्यावेळेस राज्य बँकेचे चेअरमन नव्हते पण एमएससी बँकेला डायरेक्ट आमदार होते. 78चे आमदार झालेले जिल्हा बँकेचे चेअरमन होते त्यावेळेस आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. अशा विविध पदावर ते होते आणि मी वकील म्हणून आलो. विषय लग्नाचा साहजिकपणे असणे. मी एक विचार करत असायचो की आपलं जोरव्याला राहायचं. घरामध्ये गर्दी अशी की सकाळपासून चहा उकळायला कार्यक्रम आपला चालतो. असतील जेवणाच्या वेळेस त्यांना जेवणाला जीव घालायची पद्धत इथं आहे. इथं टिकल कोण हा खरा प्रश्न होता. आणि ते आपल्या तिकडे चाललेलो होतो आणि त्यावेळेस योगायोगाना एक गोष्ट घडली की आपल्या साईबाबा हॉल कॉलेजवरच एक कार्यक्रम होता आणि अचानक एक पाहुणे कपडे दडला बिडला कडक हे एक धोतर अशा आले. आम्ही एकच कार्यक्रम होतो. तिथंच आणखी 2-4 जण म्हणले पाहुणे आले कराडचे पाहुणे. तर काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही स्थळासाठी आलेलो आहे. तर स्थळासाठी आले मग थोडं बाजूला बसले कारण ते कार्यक्रमात होतो आम्ही. तसं कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये होतो. बसल्यावर ते म्हटले की तुमचा मुलगा आहे वकील आहे, आम्ही आलोय मुलगी पाहायला या म्हणून. तुम्ही तो मुलगा पाहिला नाही म्हणजे काय नाही मुलगा चांगला सगळी कळाला. कुठून कळालं तर त्यांनी सांगितलं की त्यांचा एक मुंबईचा कपड्याचा व्यापारी त्यांचा मित्र होता म्हणजे त्या सासऱ्यांचा शहाजीराव पाटलांचा. त्यांच्याकडे ते मुंबईचे कपड्याचे व्यापारी बसले. तिथं आपले कुठेतरी लाहोटी म्हणून कपड्याचेच व्यापारी तिथे नेमकं आले होते. आणि त्या लाहोटीला त्यांनी विचारलं आहे का तिकडे एखादं स्थळ. तर ते म्हणले आमच्याकडे चांगलं मोठं स्थळ आहे. आमच्या आमदाराचाच मुलगा आहे, आताच वकील झालाय. आणि कसं आहे म्हणजे चांगलं आहे बरं. आता काय सांगितलं काय आता म्हणजे आता त्यांनी सांगितलंय काय नाही सांगणार याच पाहायला. मग तरी मला मी तिथंच कार्यक्रम होतो. तुम्हाला कार्यक्रम बोलून घेतलं नमस्कार झाला गेले म्हणून पाहण्याकरता. ते मी ते घर पाहिलं जसं इथून गेलं की जोरवर 7-8 किलोमीटरवर त्या वस्तीवरून तसंच ते गाव सुद्धा कासेगाव पासून असंच 7-8 किलोमीटर तांबोळ गाव. हे घर अगदी सगळं माणसांनी भरलेलं घर. सगळा धबाडका दिसला. तिचे भाऊ हे गावकऱ्यांचा राहला आम्ही पाहिल्यावर म्हणलं का मी म्हणलं बाकी काही असो आपल्या घरी बरोबर कार्यक्रम म्हणजे जे डॉक्टरांनी सांगितलं दूरदृष्टी ही दूरदृष्टी काय असती याचं उदाहरण आहे. काय कोण चालेल गव्हर्नमेंटच्या वस्तीवर शेतात कोण चहा उघडील कोण जीव खाऊ घालील बरोबर परफेक्ट दूरदृष्टी होती. म्हणजे काही अडचण आली नाही. म्हणजे अचूक निर्णय हा सांगायचा राहील डॉक्टर तुमच्या
बिनचूक निर्णय, आणि त्यामुळे तसं छान झालं. आता सध्या काय म्हणजे तसा कटकट नावाचा प्रकार काय तुमचं तुम्हाला माहिती आहे तुमचं कसं आहे, मला म्हणत नाही पाठीमागे. तर आपलं छान आहे म्हणजे काही असो त्याचं त्यांचं चाललेलं असतं, आपण आपलं त्यामुळे करायचे. नाही तर घरात कुठल्याच्या घरात फार कटकट असते, तो दिवसभर राबवतो, कष्ट करतो, भेटतो, हे करतो, राबवतो. घरी आल्या का ते म्हणायचं आले का फिरून, तो आम्ही तर व्हायचा गेला असतो. तो पण आला जर घरात म्हणायला लागले आले का फिरून, तुम्ही आज असेल तर बागेत फिरायला गेला. तसं तसा काहीही त्रास नाही आता. सगळे म्हणजे सांभाळणं, हे करणं, काळजी घेणं चांगलं. त्यामुळं निर्णय अगदी बिनचूक ठरला. बाकी काही नाही. दुसरा किस्सा इथं धंगेकरांनी सांगितला तो खरं आहे. त्यामुळे दंगेकरजी मोहनजी फार पुण्यावरून आले, त्यांचे आभार मानले पाहिजे. इतकं जर आले बारामतीला कार्यक्रमाला आम्ही गेलो आणि तिथं काँग्रेसचा कार्यक्रम होता म्हणून बसल्यानंतर युवक काँग्रेसचा कार्यकर्ता होता, अध्यक्ष राहिलेला होता. नुकतंच लग्न झालेलं होतं. सत्यजितचाच याच्यातला होता, त्याच्या टीम मधला. तो मला म्हटला की मी तुम्हाला निमंत्रण द्यायला संज्ञाला आलो होतो, तुम्ही लग्नाला आलीच नाही, आज घरी यावं लागेल. मला आता काही तू असं काही करू नको, आता नाही नंतर कधी तुझ्याकडे येईल. तर मी आपलं टाळीत होतो. तो म्हणे साहेब तसं नाही हो, मी घरी सांगून आलो तर मी घेऊनच येतो, माझे नाही संबंध आहे. इथपर्यंत बोलला तो तर मी सत्यजित बरोबर मी त्यांना मामाच म्हणतो असतो म्हणजे. आता बरं म्हणजे कुठे या जवळ साहेब काही नाही, थोडं आत गेलं काय. आता एवढा फार हे झालेला तो काकुलतीला आला तो म्हणजे घरी मी सांगूनच ठेवलं, फार ववाळायचं ताट सुद्धा तयार आहे. फक्त ववाळलं खेळा लावलं तर तुम्ही मागे फिरा. आता काय करावं. आता जर माणूस म्हणलं तर ठीक आहे थोडा उशीर होईल, चला आता काय मग चला.